सो हाय हॅलो नमस्कार, मी चिन्मयी आणि आज आहे 13 मे म्हणजे 30 मे. आज माझा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशीच हे असं माझी चप्पल तुटली आणि परत घरी निघाले चप्पल दुसरी घालून. सो मी परत स्टेशनला पोहोचले. तर आधी काहीच प्लॅन नव्हता कुठे जायचा, म्हणून म्हटलं आपण क्लासला जाऊया, थोडं सेलिब्रेशन क्लासमध्ये पण करूया. आणि नेहमीप्रमाणे मी आज पण लेट केलं. 12चा क्लास असतो, मी निघाले 12:30 वाजता, एवढा भर उन्हात, ते पण एवढा मेकअप करून आले, काही फायदा नाही झाला आणि मेकअपसुद्धा गेलं. भाई साहब काय हे ऊन. आणि पोचले मी आता जस्ट दादरला आणि आता क्लासला पण पोचले आणि बघूया क्लासमध्ये कोण कोण आहेत ते. आणि भारीवाला मला सगळ्या मुलांनी मिळून मला हे चॉकलेट दिलं आहे, स्पेशली ह्या लोकांनीच. आणि मस्त मस्त विश पण केलं आणि माझा बड्डे असा पहिल्यांदा क्लासमध्ये होता. C3 फॅमिलीसाठी थँक्यू. आणि मी खूप छान दिसत होती म्हणून म्हटलं थोडंसं फ्लेक्स मारूया आणि म्हटलं नेहाला चला काम करूया काहीतरी. आणि मग मी आठवलं, अरे भाई आज माझा बड्डे आहे, तू परत मला विश नाही केलं आहे, म्हणून म्हटलं भाई हॅपी बड्डे बोल आणि काम करूया. चला तर मग पहिला केक क्लासमध्येच कट करूया. आणि का स्पेशली सरांनी माझ्यासाठी केक घेऊन आले होते, तर थँक्यू सो मच सर्वांसाठी. आणि मी ह्या अगोदर कधी स्कूल टायमिंगला असं केक वगैरे सेलिब्रेट नव्हता केला होता, तर हे माझं पहिल्यांदा होतं क्लासेसमध्ये सेलिब्रेशन. सो मी खूप लाजत होते. एकतर स्कूल टाईममध्ये की म्हणजे एप्रिल मेवाल्या लोकांना तर माहितीच असेल की स्कूलमध्ये कधीच आपण सेलिब्रेशन नव्हतं केलं होतं, तर त्यातली ती मी होती. आणि एवढी घाबरत सरांना केक भरवायला गेले आणि खूप लाजत मीच केक खाल्ला हावऱ्यासारखा. आणि सर्वांसाठी परत एकदा थँक्यू. आणि असा हा अवतार बघून तुम्हाला कळलंच असेल की मी खूप थकून घरी आले आणि सिरियसली मी खूप फिरून आले. आणि माझ्या बाबूला बघून मी खूप खुश झाले आणि त्याच्यासाठी मी खास माझ्या आवडत्या ठिकाणी म्हणजे की केक शॉपकडून मी बाबूसाठी चॉकलेट बॉल घेऊन आलेले आणि प्लस मी खाऊन पण आले होते. सो म्हटलं चला गच्चीवर जाऊया, थोडंसं वातावरण बघूया, मून बघूया. आणि घरी येताच बाबूच्या हातात खेळणी बघून मी रडायला लागले. म्हटलं बाई मला पण हवी आहे आणि मी खेळायला लागले. आणि माझे दोन्ही जिजू आले होते आणि 2 नंबर जिजू आणि ताई यासाठी थोडंसं सेलिब्रेशनचं डेकोरेट करत होते. कॅमेरामॅन जल्दी फोकस करू. आणि ही आमची माई पण काम करते आणि हे आमचं बाळ पण मदत करत होतं खास माऊच्या बड्डेला. ये. आणि आम्ही म्हटलं थोडंसं शेकीचा डान्स प्रॅक्टिस करूया आणि कोणाला जमत नव्हता, तर आमची ताई शिकवत होती. बराच टाईमपास नंतरला फायनली केक कापायला घेतला आहे. आणि खास हा केक नेहाने आणला होता खास माझ्यासाठी. आणि ती तर खूप एक्सायटेड होती माझ्या बड्डेसाठी की चिनूचा बड्डे, पांडाचा बड्डे. आणि हा अप्रतिम केक बघून भाई खूपच मी खुश होते. आणि खरंच थँक्यू सो मच नेहा. आणि खास तिची बहीण पण आली होती माझ्या बड्डेसाठी. आणि आता केक कापायला घेऊया. तर खरंच थँक्यू सो मच नेहा. आणि आपली मैत्री अशीच कायम टिकू दे आणि सोबत राहू. फायनली येते नेहाला मी सोडून घरी आले आणि आमचा परत एकदा आमचा डान्स चालू झाला आहे. नाईस. चॉकलेट केक हा स्पेशल घरच्यांनी माझ्यासाठी आणला होता. दर बड्डेला हा मला न विसरता चॉकलेट घेऊन येतो. थँक्यू ब्रो. आणि ओ माय गॉड जिजू, थँक्यू सो मच. सेलिब्रेशन बनत आहे. आणि अशा प्रकारे आमचा बड्डे झालेला आहे. आणि चला फायनली मी पण केक खाते. माझ्या बड्डेचा चॉकलेट केक इज अ मस्ट यार. वाव. आणि बड्डे झाल्यावर माझा भाऊ आला आहे. तर मंडळी दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी खूप भारीवालं सेलिब्रेशन झालं आहे. तर सर्वांसाठी थँक्यू सो मच.
आणि बाय.